देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन श्रीरामपूर शहर आणि तालुक्यात मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। शासकीय, निमशासकीय कार्यालय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले, ज्यात श्रीरामपूर नगर परिषद येथे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी आमदार हेमंत ओगले, उपनगराध्यक्ष सौ कांचन सानप, सर्व नगरसेवक आणि पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते। तर शहरातील लोकमान्य टिळक वाचनालयात सेवानिवृत्त लष्करी जवान यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला। त्याचबरोबर श्रीरामपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सिद्धार्थ साळवे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। यावेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीपाद देशपांडे यांच्यासह विविध स्तरावरील न्यायाधीश, वकील आणि न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रीरामपूर येथील अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या पोलीस दलाच्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी उपविभागीय पोलीस अधीक्षक जयदत्त भवर यांच्यासह श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालय येथील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। तर श्रीरामपूर प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। यावेळी तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।
श्रीरामपूर तालुक्यात विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालय, शाळा, विद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना पोलीस परेड मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमास शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यहाँ पे झंडावंदन कार्यक्रम समाप्त हुआ. आज सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाप्रसंगी विविध विद्यालयातील चिमुकल्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. नवीन मराठी शाळा धीरा खटोड कन्या विद्यालयाच्या सव्वीस जानेवारी 2026 आपल्या देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन. या प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण देशभर सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये अन्य ठिकाणी मोठ्या उत्साहाने हा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. मी देखील आमच्या पोलीस दलाच्या वतीनं आपल्या देशभरातील, आपल्या श्रीरामपूर शहर व परिसरातील, श्रीरामपूर उपविभागातील, श्रीरामपूर विभागातील सर्व नागरिकांना या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज सर्व श्रीरामपूरवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दिनानिमित्त मी माझ्या सर्व बांधवांना, श्रीरामपूर विधानसभेच्या व पूर्ण देशातील सर्व बांधवांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हा प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेचं राज्य आहे आणि हे प्रजेचं राज्य असंच टिकवावं ही मी सदिच्छा व्यक्त करतो. कारण सध्याला जे काही तोडफोड चालली याच्यामधून जे काही विषय तयार होत आहेत हे झाले नाही पाहिजेत. जे संविधानाने जी सगळ्यांना समानतेची ताकद दिली आहे ती अशी टिकवावी ही सदिच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीरामपूर सर्व श्रीरामपूरकरांना प्रजासत्ताकाच्या खूप खूप शुभेच्छा. असाच सण साजरा होत राहो आणि आनंदाने आपली उन्नती होत राहो ही सदिच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो. आपण सर्वजण मिळून हा जो प्रजासत्ताक दिन आहे तो उत्साहामध्ये साजरा करू आणि आपले जे संविधान आहे त्या संविधानाच्या माध्यमातून जे आपल्याला अधिकार मिळालेले आहेत तर त्या संविधानाचं पवित्र राखून त्या संविधानाचं रक्षण करू अशी या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. स्वतंत्र भारत देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनतर्फे समस्त श्रीरामपूरकरच्या नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो. अरुण धनवडे. प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व तालुकावासियांना हार्दिक शुभेच्छा. आणीबाणी लढ्यामध्ये भाग घेतलेले माननीय याळकीकर सर यांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे.
शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांबरोबरच विविध शाळा विद्यालयांमध्ये देखील प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, ज्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या स्वर्गीय सौ साकरबेन करमशीभाई सोमय्या प्राथमिक विद्या मंदिरातील 2500 विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांवर शारीरिक कवायतींचे सादरीकरण करून सध्या वाढत्या मोबाईल वापरामुळे मैदानी खेळांकडे होणाऱ्या दुर्लक्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनींनी या कवायतींच्या माध्यमातून व्यायामाचा आणि आरोग्याचा अनोखा संदेश दिलाय. सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल आढावा.